चांगला खेळ त्यांनी केला. दुसरी लढत जिंकली ओवळे टीमने आणि पाठीमागची लढत जिंकला ती बेलवली टीमने. आणि चौथी लढत पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय IPS आणि गावदेवी ट्रॉफी 2026 शानदार दमदार पर्व साकार होताना पाहतोय. एका साईडला आपण नितीनजी कोळी यांचा संघ पाहतोय मैदानामध्ये. नावडे टीमला पाहतोय त्यांच्या वाटेला प्रथम बॅटिंग आल्या कशा रीतीने खेळ करेल. दोन बलाढ्य संघ पाहतो आपण त्यांच्या विरोधात खेळ करत असताना साई टीमला पाहतोय गावदेवी साई टीम. दोन बलाढ्य संघ रायगड टेनिस क्रिकेट पटलावर या दोन्ही टीमचा बोलबाला राहिला आहे. परंतु या स्पर्धेमध्ये मात्र कसा खेळ खेळला जाईल दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक देऊया. मॅचकडे जाऊया. मान्य श्री डॉक्टर रवींद्र अनंत शिसबा IPS यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो सर्वांचं. आणि मॅचकडे जातो आहे. स्ट्राईक एंडला अजय कोळी, विजय खानावकर आणि अजय कोहली जोडी मैदानामध्ये सरकले. पहिलाच बॉल गॅपमध्ये खेळायचं होता, गॅप मात्र शोधू शकले नाही. एक धावेने मात्र अकाउंट ओपन केलं जात आहे. अजय कोहली एक मोठं नाव आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये. आता मात्र 40+ मध्ये खेळत असताना आपण त्यांना पाहतो. एक धावेने मात्र अकाउंट ओपन केलं जात आहे. बॅटिंग करत असताना आपण प्रियांश शिलेबन नावडे टीमला पाहतो आहे. गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज झालाय गोलंदाज अनिल वाघमारे या गोलंदाजाला पाहतो आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे लॉब केलाय, फटका चांगलाय, ऑन साईडला क्लिअर करत 1 बाउन्स सीमारेषे बाहेर पहिला चौकार येतोय. बॅटिंग करत असताना नावडे टीम साठी पद्धतीने प्रत्युत्तर देत असताना विजय खानावकर यांना आपण मैदानामध्ये पाहतो आहे. चौकाराने अकाउंट ओपन केले जाते. बॅटिंग करत असताना टीम नावडेसाठी खेळत असताना पाठीमागची मॅच अगदी चुरशीशी पाहायला मिळाली. पारगावच्या विरोधात खेळत असताना सचिन पाटीलने ताकदवान खेळ करत तो सामना बेलवली टीमने जिंकलाय. आणि ही मॅच देखील मात्र पाहण्यासारखी होईल यात मात्र शंका नाही. इथे लॉब करायचं होतं, थोडंसं फ्लाईट चेंडू पाहायला मिळाला. टप्पल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण जरूर घेतला. बॉलिंग रिव्ह्यू असेल चॅलेंज केलं मित्रमध्ये व्हाईट बॉल साठी. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. निश्चितपणे चेक केले जातील. दोन अंपायर आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. शैलेशजी चव्हाण सर, त्यानंतर द्वारकानाथजी चोरगे सर आणि जीवनजी गावंड सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. फेअर डिलिव्हरी आणि हा निर्धाव चेंडू असेल. चॅलेंज केला आणि ते मात्र रिव्ह्यू गमावला जातोय बॅटिंग टीमच्या माध्यमातून. 500 चेंडू खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधील टाकताना आपण गोलंदाज पाहू शकाल. अनिल वाघमारे खूप चांगलं गुणलेखन आपण पाहतोय. मयूरजी पाटील नारपोळी यांचा अचूक गुणलेखन. लॉब केलाय, फटका चांगलाय, समोरच्या दिशेने येतोय बिग हिट, षटकार. पाचवा फलंदाज सलगचे 2 षटकार ठोकतोय या स्पर्धेमधील. चांगली बॅटिंग मैदानामध्ये विजयने दाखवले. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 17 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. सरसेनापतीला टार्गेट केलं जात आहे. गोलंदाजी करत असताना इथे मात्र विकेट घ्यावी लागेल. ती गोलंदाज अनिल वाघमारे या गोलंदाजाला इथून ब्रेक थ्रू देणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर हा मैदानात असाच खेळ चालू राहिला
तर सहजरित्या 60 धावा कंप्लीट होऊ शकतात. सलगचा तिसरा आलाय. काय कमालीचा फटका येतोय. बॅटिंग करत असताना विजय खानावकर ब्रँडेड षटकार. पहिल्या षटकामध्ये 2 षटकांच्या धावा मात्र इथे जमवल्या जातात. चला ओव्हर टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. विश्वेश टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. ओव्हर टीमच्या कॅप्टनला विनंती या पण लवकरात लवकर. सूर्यकांतजी पाटील उपसरपंच चिखले ग्रामपंचायतीचे यांचे इथे आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. 40गाव प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचा खारीचा वाटा असतो आयोजनामध्ये ते सूर्यकांतजी पाटील यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकामध्ये 23 धाबा जमवल्या. चांगली सुरुवात, चांगलं प्लॅटफॉर्म इथे मात्र प्रियांश 11 नावडे टीमसाठी देताना मैदानामध्ये पाहतो आपण. बॅट्समन विजय खानावकर, मी तर म्हणेन अजय कोळीचा अभ्यास केला होता आणि पेपर मात्र इथे मात्र विजय खानावकरचा आलाय की काय. कारण ज्या अनुषंगाने ज्या मेरिटनुसार तो खेळ करतोय, अफलातून बॅटिंग, चौफेरी बॅटिंग करण्यासाठी ताकद असणारी गोलंदाज इथे मात्र गुणवत्ता असणारा खेळाडू मैदानामध्ये चांगली बॅटिंग करताना विजय खानावकरला पाहतोय. 3 षटकार 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं संपली पाहिजेत याकडे देखील दोन्ही संघाच्या कर्णधारांचं लक्ष असू द्या. अन्यथा 4थ्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये आणावा लागेल. तुम्ही जास्तीचा अवधी घेता. ऑलरेडी आपण थोडंसं उशिराने चाललोय याकडे देखील लक्ष असू द्या. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज ट्रॅकवर सतीश मोकल होईल. स्ट्राईक एंडला अजय कोहली. इथे लॉब केलाय. फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि पहिला दे धक्का असेल बॅटिंग करत असताना नावडे टीमला. विजय कोहलीने मात्र चांगला झेल टिपला आहे. विजय मोकलने खऱ्या अर्थाने संघाचा संघ नाही घ्या. निश्चितपणे पहिला दे धक्का असेल, पहिला ब्रेक थ्रू असेल. अजय कोहली सुस्तात माघारी परतलाय जरूर, परंतु अजूनही तट ठोकून उभा आहे तो मैदानामध्ये विजय खानावकर. नवीन येणारा खेळ बॅट्समन आपण इनॅट नंबर 3चा खेळाडू पाहू शकाल. उमेश खानावकरला पाहतोय मैदानामध्ये. गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सतीश मोकल यांनी पहिल्या चेंडूवर पहिली विकेट संपादन केला. यावेळी बागपुटला गेले, पॉइंट चढवलाय, डिस्क्वेअर लेगचं क्षेत्र हेरलाय आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषेबाहेर. चौकार. चौदावा खेळाडू एक एज आणि चौकाराने अकाउंट ओपन केलाय. विजय खानावकरने देखील चौकाराने अकाउंट ओपन केलं होतं. त्याच क्षेत्रामध्ये मयूर फटका त्याचा पाहिला होता आपण विजयचा. आणि इथे मात्र उमेश खानावकर देखील इथे मात्र चांगला फटका अदा करत चौकाराने अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 27 या अंकावर. चांगली धावगती अद्यापपर्यंत जमवले मित्र म्हणून बॅटिंग करत असताना प्रियांश 11 नावडे टीमने. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक अगदी डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात असेल. ही व्यूहरचना असेल बॅट्समन उमेश खानावकरसाठी. गोलंदाज सतीश मोकल सज्ज होईल. इथे लॉब केलाय, फटका पसलाय, जज केलं जाते विजय मोकलच्या माध्यमातून. आता मात्र चुकी केल्या. ही झेल घेऊन कुठेतरी गरजेचं होतं. इथून जर झेल झाली असती तर थोडासा दबाव वाढला असता समोरील टीमवर, परंतु जीवदान दिलाय उमेश खानावकरला. एक धाव येते. एक धावेच्या मदतीने 28 धावा धाव फलकावर लागले जातात. या स्पर्धेतील 16वी झेल मात्र ड्रॉप होताना आपण पाहतोय. काय कमालीचं गुणलेखन
आमचे मित्र मयूरजी पाटील नारपोळी यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. खऱ्या अर्थानं अप्रतिम गुणलेखन ही ओळख राहिल्या आणि निश्चितपणे हे मयूर पाटील नावाचं ब्रँड निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या काळात या नावावर गर्दी होताना पाहतोय. बरसला जातोय, रोखणं थोडंसं कठीण झालंय. इथे मात्र विजय खानावकरच्या बाटमधून येतोय उत्तुंग असा षटकार. षटकार असेल. बॅटिंग करत असताना बासमन विजय खानावकर या बासमन मगाशीच आम्ही समर्थ कडू यांची बाईट घेतली की कित्येक वेळा मी 5 चेंडूवर 5 षटकार लगावले गेल्यात, परंतु गोलंदाजाचा विचार करत असताना मी 6वा षटकार मारला नाही. कारण युवा गोलंदाज असतात आणि युवा गोलंदाजांवर दबाव वाढू नये, त्यांचा खेळ खराब होऊ नये यासाठी मी कधीच तो 6वा षटकार मारला नाही हे त्यांनी आवर्जून आम्हाला सांगितलं. चांगल्या खेळाडूचं चांगलं लक्षण. फटका फसलाय मैदानामध्ये, जज केलं जाईल की नाही, परंतु 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धाबा मिळतील त्या नावडे टीमला आणि 2 धाब्याच्या मदतीने 36 धाबा धावफलकार लागल्या जातात. काल रेग्युलर क्रिकेट चालू असताना मयूर धावा जमत नव्हत्या, परंतु आज 40+ क्रिकेट आहे, परंतु सहजरित्या 60 धाब्यांपर्यंत जाऊन पोहोचतात. धावसंख्येला आपण पाठीमागच्या मॅचचा विचार करायला गेलो तर 36 धाबा ऑनबोर्ड लागल्या जातात. स्ट्राईक एंडला विजय खानावकर यांना पाहतोय. चांगला खेळ अद्यापपर्यंत राहिला, दर्जेदार चांगली गोलंदाजी, अचूक टप्पाची गोलंदाजी. इथे मात्र ताकदवान कमबॅक केलं जाते गोलंदाजा सतीश मोकलच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धाबा धावफलकार लागल्या जातात. बॅटिंग करत असताना प्रियांश 11 नावडे टीमच्या माध्यमातून. वैयक्तिक 30 या अंकावर खेळत असताना विजय खानावकरला आपण मैदानामध्ये पाहतो. चला स्पीडअप करा, तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकायचे आहेत. या अनुषंगाने थोडंसं स्पीडअप करणं खूप गरजेचं आहे. अगोदरच आपण उशिराने मैदानामध्ये चाललोय, याकडे देखील लक्ष असू द्या. पंचांना देखील विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करा. विदाउट टीम मीटिंग आपण सुरुवात करा. आता चर्चा विनिमय करून मात्र गणेश मोकलला बोलवलं जाते गोलंदाज ट्रॅकवर. इथून मात्र विकेटच्या शोधामध्ये असेल ती मात्र टीम गावदेवी साई टीम पाहतो आपण मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण करत असताना नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. पहिल्या 2 षटकामध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अनिल वाघमारे तब्बल 23 धावा देऊन गेला. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावांचं षटक आलं सतीश मोकलचा. 1 विकेट त्यांनी संपादन केले. अजय कोळीची थोडासा सुटकेचा शॉट जरूर सोडलाय, परंतु उमेश खानावकर आणि विजय खानावकर ही जोडी मात्र मैदानामध्ये रंग भरत्या. इथे लॉब केलाय, फटका ऑन साइडला सजवलाय, क्षेत्ररक्षक तिथे डीपला आहेत. अजून एक केलेली खराब कामगिरी. मी तर म्हणेन या झेल नाही तर मास सोडतात की काय. 2 चिवदान इथे मात्र बासमन उमेश खानावकरला दिल्यात. बॅटिंग करत असताना साई टीमच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक गोलंदाज चांगली कामगिरी करतो, परंतु क्षेत्ररक्षकाने दिलेले जीवदान हे जिवारी लागतील की नाही ते येणारे चेंडू येणारे वेळ आपल्याला सांगून जाईल. 1 धाव येते आणि 1 धावेच्या मदतीने 37 धावा ऑन बोर्ड लागले जातात. तिसऱ्या षटकाला सुरुवात करत असताना गोलंदाज गणेश मोकलला आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्राईक एंडला विजय खानावकर एक आक्रमक शैलीचा हा खेळाडू मैदानामध्ये आहे. 8 चेंडूमध्ये 32 धावांचं अद्यापपर्यंत योगदान त्याने दिलाय. इथे चांगला चेंडू मोठा फटका कन्वर्ट होणं गरजेचं होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाही. थोडासा फसवा चेंडू निश्चितपणे पाहायला मिळाले. जर बॅटच्या रडारमध्ये आला असता तर निश्चितपणे मोठा फटका येऊ शकला असता. आणि अजून एक निर्धाव चेंडू टाकत असताना थोडंसं षटक मी तर म्हणेन गणेश मोकलचा गावदेवी साई टीमच्या बाजूने येताना पाहतोय. इथे मात्र लाईन मिस पाहायला मिळाली. द्वारकानाथजी चोरगे सरांकडून वाईटचा इशारा आलाय. अवंतरचे 1 धाव धावफलकार जोडली जाईल आणि 1 धावेच्या मदतीने 38 धावा
धावफलकार लागले जातात. अद्यापपर्यंत मी तर म्हणे सुस्थितीमध्ये आहे. प्रियांश शिलवण नावडे टीम इथूनही मात्र चांगल्या इनिंगची अपेक्षा असतील ती बॅटिंग करत असताना नावडे टीमच्या पाठीराख्यांना. मोठा फटक्या खेळायचा होता. वेग परिवर्तन यावर पाहायला गेलं. व्हेरिएशन दाखवतोय गोलंदाज गणेश मोकल ज्याने 3 चेंडूफेकी केल्यात, ज्यामध्ये अवंतरचे 1 धाव आणि बाटने 1 धाव अशा 2 धावा फक्त मात्र खर्ची घातल्या गेल्या. चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये साई टीमसाठी होताना आपण पाहतोय. इथे फटका चांगला आहे. बॅटच्या परफेक्ट मिडल फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. येतोय बिग हिट षटकार. अप्रतिम संगीत, प्रेक्षकांची मन जिंकणारा संगीत होतं. इथे जोरदार अपील जरूर केली होती. पंचांचा लेग बायचा इशारा. बॅट कट आहे. 1 धाव मिळेल ती बॅटिंग करत असताना विजय खानावकरला आणि 1 धाव मिळेल ती टीम नावडेला. 1 धावेच्या मदतीने 45 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. धावा रोखणं आता थोडंसं कठीण झालंय. मी तर म्हणेन टीम साईसाठी इथून ब्रेक थ्रू देणं खूप इम्पॉर्टंट आहे. इथे मात्र जेलसाठी प्रयत्न केला जाईल की नाही, आणि आता मात्र जेल टिपला जातोय आणि उमेश खानावकरच्या खेळीचा अंत होताना मैदानामध्ये पाहतोय. दोन जीवदान दिले होते उमेश खानावकरला, परंतु तिसरा जीवदान देऊ शकला नाही. राजेंद्र याने मात्र चांगला झेल टिपत तिसरा दुसरा धक्का असेल. नितीन कोळी. नितीन कोळी म्हटलं तर नावडे गावची ओळख सातत्याने राहिले. त्यांनी नावडे गावाचं नाव मोठं केलं क्रिकेट क्षेत्रामध्ये, आणि आजही तो नाव मात्र मोठं करत असताना आपण पाहतोय. प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून सातत्याने ज्यांची ओळख राहिल्या ते नितीनजी कोळी सर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. शेवटचं षटक विजय खानावकर आणि नितीनजी कोळी ही जोडी मात्र मैदानात खेळ करताना पाहू शकाल आपण. 3 षटकांचा खेळ संपलाय. 45 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. गणेश मुकलचं मात्र चांगलं षटक राहिलंय. 1 षटकार लगावूनही मयूर चांगली धावगती ते मात्र रोखण्यात त्याला यश आलाय. फक्त 9 धावा खर्च घातल्या गेल्या. इथे फटका बसलाय. जेलची संधी आळय, परंतु जीवदान कोणाला दिलंय तर विजय खानावकरला, ज्याच्या बॅट मधून सलगच्या 4 चेंडूवर 4 षटकार आलाय. त्याला जीवदान देणं म्हणजे डोक्याची घंटा असू शकता ते टीम साईसाठी. 13 चेंडू आणि 38 धाव्यांची अद्यापपर्यंत त्याची पारी खेळले गेल्या. या स्पर्धेतील अर्धशतक झळकवलं जाईल का बासमन विजय खानावकर याकडून. जीवदानाचा फायदा इथे उठवलाय. गॅप मोठी आहे. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय चौकार. या फलंदाजाला मिळालं जीवदान. मेलेला कोंबडा जिवंत झालाय गाजविल मैदान. मिळालं जीवदान. मेलेला कोंबडा कधी आगीला घाबरत ना, आणि आता मात्र तो घाबरणार नाही. तो अगदी पूर्णपणे ओपन होऊन मात्र इथे फटके दाखवेल. या मात्र मात्र शंका नाही. क्रिकेटमध्ये कित्येक वेळा असं घडलंय. झेल सुटला आणि त्याच्यावर पलटवार होणार नाही असं होणारच नाही, आणि तेच झालं मैदानामध्ये. झेल सोडलाय आणि त्याच्या विरोधात मात्र पलटवार करत हा चौकार दाखवला गेलाय गोलंदाज विजय मोकलला. 4 धावेच्या मदतीने 51 धावा. धावफलकार अजून एक बॅटच्या परफेक्ट मिडल फेकून दिलाय ऑन साइडला. बिग हिट षटकार.
गोलकर लागल्या जातात. वैयक्तिक 15 चेंडू आणि 48 धावांची अद्यापपर्यंत विजय खानावकरची इनिंग मात्र साकारत असताना यामध्ये 6 षटकारांचा समावेश. झेल सोडल्यानंतर 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक इथे सादर केलं जाईल का? बॅट्समन विजय खानावकर. इथे गॅप मात्र शोधली जाते. चेंडू थांबणार नाही आणि स्पर्धेतील पहिलं अर्धशतक साकार केलं जात आहे. विजयजी खानावकर एकदा बॅट उंच करून प्रेक्षकांना मानवंदना द्यायची आहे. काय कमालीची इनिंग राहिली. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी होत्या. 16 चेंडू आणि 52 धावांची अप्रतिम इनिंग, ज्यामध्ये 6 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आपण पाहिला गेलाय. 4 धावेच्या मदतीने 61 धावा धावफलकावर लागल्या जातात. काय अफलातून खेळ राहिलाय. प्रेक्षकांची मन जिंकणारा इट्स अ बिग हिट षटकार. केस पिकला एज इज जस्ट अ नंबर. वय फक्त नंबराने वाढत असतं, परंतु खेळ ही आजही माझ्या रक्तामध्ये दाखवून देत असताना काय ताकदवान खेळ खेळला जातोय मैदानामध्ये. विजय खानावकर बरसला जातोय. इथे मात्र थोडीशी उलकावणी जरून दिली, परंतु लाईन मिस. शैलेशजी चव्हाण सरांकडून इशारा आला, दॅट्स वाईट. एकदा अवंतरची धावफलकार जोडली जाईल आणि 68 धावा. इथे मात्र मध्यरात्री मात्र प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळ विजय खानावकरने दाखवलाय. अफलातून. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, एकदा मात्र तिथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने 69 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 70 धाव्यांची. ओवळे संघाचा संघनायक आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा आहे. समर्थ कडू वैश्वी संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. प्रतीक पाटील येताना दिसतात. टॉस तिथे केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. चोवीस चेंडू आणि 70 धावा इथे कंप्लीट केल्या जातील की गावदेवी साई टीमच्या माध्यमातून की या धावा वाचवल्या जातील. ऐकूया ओमकारजी गुरव यांच्या गोड वाणीतून. दीपकजी सार्डेकर यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. 2 लिगंड खऱ्या अर्थाने खेळाडू कित्येक वर्ष आपल्या गावासाठी आपला खेळ करत समर्थजी कडू आणि प्रतीकजी पाटील आपण पाहतोय. 2 लिगंड खेळाडू. इथे मात्र टॉस केला जाईल. 4 ओव्हर कंपल्सरी असतील. छापा आणि टॉस जिंकलाय समर्थ कडू याने. काय निर्णय असेल? फिल्डिंग. तर नक्कीच फिल्डिंग घेतलंय समर्थ कडू. आजही मात्र ताकदवान खेळ करत प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर राज केला आणि ही मात्र मॅच मात्र रंगतदार पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. एका साईडला ओवले टीम असेल, प्रतीक असेल, विद्या असेल आणि दुसऱ्या साईडला आपण समर्थ कडूची टीम पाहू शकाल. इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय नारायणजी शेळार यांचा इथे यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. नारायणजी शेळार यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सचिनजी गायकर या स्पर्धेचे दमदार आयोजक की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र नारायणजी शेळार यांचा इथे स्वागत केला जातोय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा घडवण्यामध्ये सूरजजी गायकर यांचा खूप खारीचा वाटा आहे. मित्रमंडळी, या स्पर्धेसाठी संपूर्ण पाण्याची व्यवस्था असेल, थंडाची व्यवस्था असेल, जी ज्यांच्या माध्यमातून करण्यात आले. कुठली कमी मात्र सूरजजी गायकर असतील, अमितजी गायकर असतील, सचिनजी गायकर असतील
ही कुठल्याही प्रकारची कमी मात्र या स्पर्धेमध्ये पडू दिली नाही. प्रत्येक खेळाडूला व्यवस्थित एक चांगलं प्लॅटफॉर्म मात्र इथे देण्याचं काम सूरजजी गायकर आमचे खऱ्या अर्थाने करताना आपण पाहतोय. त्यांचे सर्व सहकारी असतील, आमचे गावदेवी क्रिकेट संघाचे सर्व खेळाडू असतील की त्यांच्या माध्यमातून आणि नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहतोय उद्या म्हटलं तर आजच गुढीपाडवा. नूतन वर्षाच्या सर्वांना आई गावदेवी क्रिकेट संघ आचवली यांच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या नवीन शुभेच्छा इथे मात्र दिल्या जातात. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल पाहूया. ऐकूया दुसरं सत्र 70 धावा इथे उभारल्या जातील का, की या 70 धावा मात्र इथे वाचवल्या जातील. ऐकूया आमचे गुरुवर्य दिनेशजी पाटील सर यांच्या गोडवाणीतून. दुःख सारे विसरून जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू, स्वप्न उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू. गुढीपाडव्याच्या आणि मराठी मनांना, मराठी बांधवांना मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जी काही स्वप्न उरले असतील ते पुन्हा एकदा नव्यानं त्यांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज व्हा आणि ईश्वर तुम्हाला त्यासाठी बळ देव ही शुभेच्छा देत वळतो आणखीन एका नव्या कोऱ्या सामन्याकडे. पूर्वार्ध आपल्या फलंदाजीतून मंत्रमुग्ध केला. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक 18 बॉलमध्ये विजय खानावकर या नावानं वादळ इथं आलं. विजय नावाच्या या वादळानं तब्बल 7 षटकार 3 चौकारासहित 18 बॉलमध्ये तब्बल 59 धावा स्वतःच्या उभ्या केल्या आणि संघाची धावसंख्या तब्बल 69. 70 धावांचा पाठलाग 4 षटकामध्ये करायचा आहे आणि त्यासाठी मात्र गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा पडल्या. अनिलला 13 धावा, सतीश मोकळला, गणेशला 9 धावा आणि विजयला 24 धावा. चला सामना सुरू करा. वेळ दौडू नका. सत्तर धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीच्या मार्क पण नितीन गोळी. मित्रांनो, मी मगाशीच म्हटलं होतं, हे जे 40+ मास्टर्स आहेत ना, हे उगाचच कोणी मास्टर नाही बनले. आपल्या जीवनाचा, आपल्या आयुष्याचा आंबटगोड अनुभव ज्यांना घेतला आणि त्यातून पुन्हा एकदा स्थिर सावर राहिले, उभे राहिले, सगळी दुःख खांद्यावर लिहिली पेलली आणि मग मात्र त्या वादळातून आपल्या वाटा निर्माण केल्या. ते मास्टर्स मात्र इथे एकमेकाच्या सामने लढतायत. षटकारांची बरसात पूर्वार्धामध्ये झाली, जर उत्तरार्धामध्ये अशीच बरसात राहिली ना तरच धावांचा पाठलाग होईल. आलाय उत्तरार्धामधला हा पहिला षटकार. फलंदाज आपण पाहतो जिथे मात्र विजय मोकळ ज्यानं 24 धावा दिल्या होत्या. त्या षटकामध्ये 2 चौकार 2 षटकार अशा धावा बरसल्या होत्या आणि तोच विजय मोकळ ठोकतोय षटकार. और एक धमाका, एक तेरी तो एक मेरी, तुम्ही षटकार ठोकलेत, पलटवार हाय हे जारी. आलाय छक्का. कमरिया लचकण्याचे दिवस आता राहिले नाही आहेत. 40+चे काही कांचे असतील पण तसे राहिले नाही आहेत. परंतु नजर तीच आहे, ताकद, नजाकत आणि क्रिकेटचा क्लास तसाच. आणखी एक चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. काय सुंदर. 2 षटकारानंतर मात्र कव्हर ड्राईव्हला भेदत गोलीगत बॉल जातो चिमाराच्या बाहेर चौकार.
स्लोवर बॉल थोडासा फसला विजय मोकळ. मोठा फटका कन्वर्ट करू शकला असता व्हेरिएशनला, मात्र तो पुरता फसला, चकला अक्षरशः. स्लोवर बॉल टाकला अकूट टप्प्याचा बॉल, परंतु विजय मात्र बॅटची कडा लागली. फर्स्ट स्लिपमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, तिथे मात्र रन्स घेण्याचा प्रश्न निर्माण झाला नाहीये. 5 बॉलमध्ये 16 धावा बोर्डवर लागले. 70 धावांचा पाठलाग करत असताना 2 संघ आमने सामने लढतात. एका बाजूला प्रियांश इलेव्हन नावडे तर गावदेवी साई. आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक चांगला फटका. इट्स अ मायटी 6 रन्स. काय सुरेख पलटवार पाहतोय. सामना संपला नाहीये. बोर्डवर 69 लागले असतील, 70चा पाठलाग करायचा असेल, परंतु तरीही इथे मात्र पहिल्याच षटकामध्ये पूर्वार्धामध्ये 23 आल्या होत्या आणि इथे मात्र 22 आल्या. सबको मिलेगा, अपने बारी का इंतजार करो. तो इंतजार केला, जस्ट वेट फॉर अवर टर्न, आणि त्या टर्नचाच वाट पाहिली. पूर्वार्धामध्ये धावांची बरसात पाहिली. आज या आजिवलीच्या मैदानावरती वादळं येताना पाहिली, परंतु ती वादळं सगळीच वादळं ही तुम्हाला संपवण्यासाठी येत नाहीत, तर तुमची परीक्षा घ्यायला आलेली असतात. ते पूर्वार्धामध्ये परीक्षा दिली आणि विजय मोकळनं मात्र उत्तरार्धामध्ये ठोकल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा. येणारे बॉल असतील ते म्हणजे तब्बल 18 आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. आव्हान मोठं आहे, परंतु मोठ्या आव्हानांना ज्याने आयुष्य लिहिले या खांद्यावर पेरलंय ना, आयुष्यातील दुःख पाहिलेत ना, त्यांना क्रिकेटचा खेळ तो काय, तो खेळ असाच राहील आणि तसाच दाखवलाय विजय मोकळनं. 22 धावा लुटल्या. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज मात्र वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर उमेश खानावकर. अकूट टप्प्याचा बॉल, पंच वळतील, इशारा वाईट. 2 हात जमिनीला समांतर, बॉल अवांतर. रन एक्स्ट्रा मात्र येते आणि ज्या 23 धावा झाल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, त्या कदाचित नावडे संघाने विचार केला, आम्ही 23 केल्या होत्या, तुम्ही पण करून घ्या. 1 धाव कमी पडली होती, ती पहिल्याच बॉलवर वाईट टाकला उमेश खानावकरनं आणि 23 धावा बोर्डवर लागल्या. 18 बॉल 47ची गरज आहे. आता या धावा दिसायला लागल्या. स्लोवर डावखुरा लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. गोलंदाजीला आला उमेश खानावकर आणि त्यानं मात्र टाकलाय हा डॉट बॉल. गजानन मोकळ जो स्ट्राईक खेळतोय, पहिला बॉल डॉट खेळलाय, पण नॉन स्ट्राईकला असलेल्या विजयनं हवेत राहिलाय बॉल. सुंदर आजही स्पेक्स लावून 40 नंतर सीमारेषेच्या लगत राहत नितीन कोळीचा तो रुबाब, तो थाट आजही जसाच्या तसा उत्तम झेल टिपला नितीन कोळीनं. आणि इथे मात्र पाहतो मिडविकेटच्या दिशेनं गजानन मोकळचा या झेलनं संपलाय खेळ. अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट ज्यानं गाजवल्या. डॉक्टर सचिन मोकळ हे जेव्हा जेव्हा नाव घेतलं जातं ना, ते आदरानं घेतलं जातं क्रिकेटमध्ये, कारण डॉक्टर सचिन मोकळ हा हाडाचा खेळाडू आहे. आता सचिन मोकळचा नवा पेपर नावडे संघासाठी कसा येईल समीकरण पाहतोय आपण. 16 बॉल 47 धावा. गोलंदाज उमेश खानावकरनं एक चांगली विकेट कमावली आहे. फटका चांगला आहे, शत्रक्षकाला फसवलाय. 2 टप्पे पडले, परंतु बॉलनं उचली एवढी घेतली की क्षेत्ररक्षक जज करू शकला नाही. सीमारेषा बाहेर आल्या डॉक्टरना इंजेक्शन भरला चौकाराचा. क्या हुआ? स्पर्धेमधल्या 1000 धावा कंप्लीट झाल्या. गुणलेखनाची भूमिका मयूर पाटील
नारपोल यांच्या माध्यमातून निभावली जाते. चूक केली जातीये. हा झेल जरूर ड्रॉप झालाय, 3 क्षेत्राच्या मध्ये पडलाय, परंतु ही नामी संधी आहे ना, ही कोणाला बाद करायची होती? डॉक्टर सचिन मोकलला. बॉल बराच वेळ हवेत राहिला. जेव्हा जेव्हा सचिन मोकलचं बरसणं सुरू होतं ना, त्याला रोखणं बऱ्याच वेळेला कठीण जातं. धावपलकर धावा पूर्वार्धामध्ये नावडे संघानं अमाप लावलेत, परंतु त्या मोजण्याचं काम उत्तरार्धामध्ये केलं जातं. स्विचिटचा हा फटका एखाद्या युवतीला पाहून कालेजा खल्लास व्हावा एवढा भासावा सुंदर, परंतु ज्यावर रन्स नाही आल्या की प्रत्येकजण काहीतरी फुटफुटतो आणि असंच डॉट बॉलची सांगता होते. स्विचिटचा प्रयत्न, विजय मोकलचा खेळ पाहिला तर त्यानं उत्तम फलंदाजी केली आहे, परंतु अचानक डावखोऱ्या फलंदाजावर प्रहार करण्याचा प्रयत्न स्पेशल फसलाय. गोलंदाजी कमालीची राहिली या षटकामध्ये. मागच्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. या षटकाची सुरुवात वाईडनं केली जरूर, परंतु या षटकाचा विचार केला तर धावा आल्या फक्त आणि फक्त 7च धावा, आणि याच्याचमुळे धावपलकर धावा लागल्या त्या तब्बल 29. येणारे बॉल वारा आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. बारा बॉल 41 धावांची गरज. 20.50 ची धाव गती राखायची. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आणखीन एक दिग्गज अजय कोळी. फुलटॉस बॉल बराच बाहेर पडला. ऑफस्टिकच्या पंच DK सर इशारा आला मात्र वाईडचा. एक्स्ट्राची रन्स मात्र येते. आता मात्र 20ची सरासरी राखायची. 12 बॉल आणि 40 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 20. फटका चांगला आहे परंतु धावा नाही मिळत आहे. शॉर्ट फाईन लेगला सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. क्षेत्ररक्षक खूप सुंदर श्याम म्हात्रे यांची. शॉर्ट फाईन लेगला बॉल पकडणं ओमकार सर एवढं सोपं नसतंच मुळात, कारण बॉल खूप झपकन येतो आणि नजर असावी लागते. परंतु आपण म्हणतो की फर्स्ट स्लिपला आणि शॉर्ट फाईन लेगला थोडेसे कच्चे फिल्डर आपण लावतो, पण तसं मुळात नसतं. ते जिथं वाटतं ना कच्चं तिथं सगळं पक्कं बनत राहतं, आणि त्याच्यामुळे जिथे मात्र चांगली गोलंदाजी. एक डॉट बॉल साई संघाला पराभवाच्या खाईत घेऊन जाईल. फुलटॉस बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोचेतनाच्या आत मात्र प्रयत्न जरूर झाला नितीनजी कोळी यांचा, परंतु बॉलला मात्र स्टॉप करू शकले नाही आहेत. मिडविकेटच्या मधून बॉल ट्रॅव्हल झाला सीमारेच्या बाहेर. हा मात्र भरता वेगानं आलाय चौकार. आजही अपेक्षा असे असतात ना की फिल्डर्सनं तसंच वाकून ड्राईव्ह लागून बॉल रोखावेत, परंतु ते आता शक्य नाही आहे, कारण आता मोडल्यावर सुधारणं नाही. त्याच्यामुळे स्टँडर्ड क्रिकेट खेळली जाते. आणि सगळ्यात जमेची बाब काय तर ही मंडळी आजही जशी तशी खेळते ना, ही सगळ्यात मोठी देवाची देणगी आहे. ज्या माणसानं अनवाणी पायानं क्रिकेट खेळली आहे ना, ते आज फ्लड लाईटमध्ये खेळताना पाहताना खूप आनंद होतोय. चांगला फटका आपण पाहतोय. सिंगल रन्स मात्र. दुसऱ्या रनचा प्रयत्न धावत सुटलाय जरूर, पण डॉक्टर सचिन मोकल रोखतायत. थांब बाबा. एकच रन्स मात्र मिळतीये. धावपलकर धावा लागल्या 35 धावा. 8 बॉल 35. अर्ध्या बनल्या, अर्ध्या बनवायचेत. अजय कोळी टू डॉक्टर सचिन. हवेत राहिलाय बॉल, बॉल हवेत राहिलाय. झेल हाही सुटतोय. सचिन नशीब बलवत तर आज, परंतु इथे मात्र रन्स मिळते फक्त आणि फक्त. एक कनेक्ट होत नाहीयेत. ज्या विजय मोकलनं पहिल्या षटकामध्ये कनेक्ट केले तोही नंतर 3 बॉल डॉट खेळलाय, त्याच्यामुळेच हा प्रेशर इथे मात्र क्रिएट झालाय. 7 बॉल 34 धावा. गोलंदाजी खूप छान राहिली आहे. अपिलामध्ये फक्त उत्साह. षटक क्रमांक 3 संपलं आणि अगदी आपला बंधू उमेश, आपला टीममेट
उमेश खानावकरच्या गोलंदाजीत 7 धावा आल्या आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकत अजय कोळीने धावा दिल्या फक्त आणि फक्त 7. ॲक्शन रिप्लाय पाहतो आपण. उमेश खानावकरनं पहिला बॉल वाईट टाकला, अजय कोळीने वाईट टाकला. दुसरा बॉल त्यानं डॉट टाकला, त्याने 1 डॉट टाकला. फक्त उमेश खानावकरनं विकेट घेतली लिगल दुसऱ्या बॉलवर, अजय कोळीने डॉट टाकला. त्यानंतर चौकार, इथेही चौकार, सिंगल, तिथेही सिंगल, डॉट, सिंगल, तिकडे सिंगल, इथे डॉट. एकूण काय, एकूण एकच विकेटलेस गोलंदाजी राहिली आहे, पण धावा दिल्यात फक्त 7 आणि याच्यामुळेच गणित मात्र 6 बॉल 34. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ नका लावू. ऑलरेडी आज गीतेश सर मस्त उशीर झाला, फक्त 2 तास आपण उशिरा सामने सुरू झाले. कारण काल 2:12 स्पर्धा संपली, 8:30 वाजता बॉल पडला होता. आणि आज असं वाटलं होतं, आम्ही सगळ्यांनी तयारी केली होती काल की आज शार्प 7 वाजता बॉल पडायचा, परंतु जे लिहिलेलं असतं ते आपल्या थोडंच हातात आहे. उद्याचा पहिला सामना आहे ना, विनंती आहे की 6:30ला रिपोर्टिंग करायचं आहे. 7 वाजता एक्सक्युजेस चालणार नाही आहेत कोणतेही. 6:45ला बॉल पडला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे, तुम्ही ठेवा. जेवढी लवकर स्पर्धा सुरू होईल ना तेवढा सगळा खर्च वाचतो, सगळ्यांची वेळ वाचते आणि सगळ्यांना दुटीही असते. त्याच्यामुळे लक्षात घ्या, उद्याचे सामने सावले बी वर्सेस यंगस्टर चिखले, दुसरा सामना देवीदास इलेवन कुडाय वर्सेस NCC उलवे, भैरवनाथ रिडगर वर्सेस 24 लाईव्ह इव्हेंट्स बोरले संदेश पाटलांचा संघ, आणि शेवटचा सामना जय किरोपा जोहे वर्सेस शिवशाही पोंजे. तर सावळे बी आणि यंगस्टर चिखले स्पेशली तुम्हाला विनंती आहे की 6:30 वाजता रिपोर्टिंग करायचे. 34 धावांची गरज असताना या गोलंदाजानं मात्र विशाल खानावकरनं धाव एकही नाही मोजली. पहिल्या बॉलवर एकही धाव नाही आहे, व्हाईट बॉल. क्या बात, क्या बात. पंचांनी बोट आकाशाकडे गेलं आणि ते मात्र डॉक्टर एक इंजेक्शन चांगलं दिला चौकाराचा, पण त्यानंतर वाटलं होतं की डॉक्टर सचिन चांगल्या धावा ठोकतील, कारण चांगले फलंदाज खूप वेळा चांगले फलंदाजी करताना पाहतोय. डॉक्टर लीगमध्ये काय बहारदार कामगिरी यांची राहिली आहे, अनेक ठिकाणी उत्तम स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं डॉक्टर सचिन यांना, पण तिथे मात्र पायचीतच्या रूपानं फलंदाज झाला बाद. DJ नितीन म्हटलं ना की तुम्हाला टाईम बेमिसाल, कारण स्पर्धा आणि स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम आयोजक हे महत्त्वाचा दुवा असतो, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा दुवा समालोचन क्षेत्र असतं मित्रांनो. ही स्पर्धा पचवण्याचं काम समालोचक करत असतात. त्यानंतर तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी संगीत खूप महत्त्वाचं असतं. ते संगीत गाणी DJ नितीनच्या माध्यमातून गुणलेखक चांगला हवा, अपडेटर चांगला हवा, लाईव्ह टेलिकास्ट चांगली हवी, कारण स्पर्धेची क्वालिटी ही तशी जायला हवी. आता बरेच जण म्हणतील घेते सर तुम्ही समालोचकांचं नाव घेतलं, तुम्ही आहात म्हणून समालोचन म्हणजे आमची शाबासकी आम्हीच घेतली असं, पण तसं नाहीच आहे मुळात. आम्ही नाही तर समालोचन हा क्रिकेटचा, ग्रामीण क्रिकेटचा गाभा आहे, कारण तिथूनच ही स्पर्धा रंगतदार बनण्याचं काम प्रत्येक समालोचक आपापल्या शैलीतून आपापल्या परीनं रंगतदार बनवण्याचं काम करत असतो. पहिल्या षटकामध्ये फक्त जो काही वादळ यायचा तो आला, त्यानंतर ते वादळ असं शमवलं कदाचित नावडे संघानं ओळखलं की नाही, इथून जर गेअर शिफ्ट नाही केलं ना, येस रिव्ह्यू बॅटिंग साईडचा वाईटसाठी. चला या गावानं सर, अजूनही बॉल उरलेत. आता या बॉलवर नेमकं काय येतं बघूया. तसं विचार केला तर बॉल हा जर लिगल आला तर एकच राहील,
वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच आपण रेडी राहायचं आहे, विनंती आहे. वेशवी संघानं टॉस जिंकले. बाबदे वेशवी वर्सेस फेअर डिलेव्हरी. चला शेवटचा बॉल या पूर्वार्धामधील. चला नेक्स्ट मॅच प्लीज. विनंती आहे की आपण वेळ नका लावू. लगेचच जसं मैदान एकच बॉल शिल्लक राहिला आहे, आपण लगेच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. वेशवी टीम आपण टॉस जिंकली आहे आणि इथे मात्र ओळे संघ बॅटिंग करेल. व हात्या गंग्यामध्ये हात धुवून घेण्याचं काम मात्र फलंदाजाने केला. स्विचचा फटका, परंतु रन्स घेतली नाही आहे. शेवटचा बॉल याला डॉट. रुबाबात दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आहे, तो म्हणजेच प्रियांश 11 नावडे संघ. नावडे संघ अभिनंदन, वेल प्लेड. मी विनंती करतो आदरणीय समाधानजी मोकल पोलीस पाटील साई यांना विनंती करतो, दादा आपण या. आपला सन्मान आमच्या या समाधान दादा या, आपण या. पोलीस पाटील आहात आपण, कारण पोलीस आणि गाव याला सांभाळण्याचा दुवा हात मधला. कारण पोलीस पाटील सोपं काम नाही आहे तसं. गाववालेही बोलतात, तिकडून पोलीसही बोलतात, दोन्हीकडनं ऐकायचं. चला वेशवी टीम प्लीज आपण मैदानाकडे रवाना व्हा प्लीज. चला तसा संघ बाहेर येईल, आपण लगेच मैदानाकडे रवाना व्हा. समानदादाचा सन्मान इथे मात्र केला जाईल. पोलीस पाटील राजेश दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एक पोलीस पाटील दुसऱ्या पोलीस पाटला सन्मान इथे मात्र करताना पाहतो. आपापला डिपार्टमेंट सांभाळत मात्र चांगली कामगिरी. कारण पोलीस पाटील हे काम सोपं नाही आहे मुळात. तसं येईल तो कोणीही बोलतो. सतीशदादा म्हात्रे ही सगळी मंडळी पहा. आज ओळेची टीम पाहून खूप आनंद झाला. सगळ्यांना उठून आणलेत तुम्ही आज, कारण खऱ्या अर्थानं